सागर आणि वंदेशी सलमीची जोडी आपण पाहतोय. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय सागर याचा. मात्र एक धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या एका धाब्याने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. प्रदीप पवार आपण पाहतो पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा हे संघाचे संघटक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. पाहतो की एक चांगला चेंडू ते हाताला गेला. वंदेश आणि सागर अशी ही जोडी. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धावली, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आलेला आहे. मागचा सामना खूप रंगतदार निर्माण झाला होता. शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला होता आणि शेवटच्या बॉलवरती ब्राह्मणगाव संघाचा सामना जिंकला. फुलटा चेंडू खूप चांगला स्ट्रोक आहे, मात्र चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. डिक्लेअरच्या सुरुवात फक्त एक सिंगल धाव ही अंकित केली जाते. या एका धावेला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आपण पाहतोय. षडंपूल आणि पॉवरफुल देखील झालेला आहे, कारण आउटफील्ड मध्ये चेंडू उसने घेऊन सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. प्रदीप पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग रनअपने पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग करत असताना आपण पाहतोय षडंपूल पॉवरफुल सक्सेसफुल सागर जोगरच्या बॅट मधून निघालेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचली, ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. चेंडू अपील देखील झाली होती, अपील फेटाळून जाते. धावची जी संधी निर्माण झाली, मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज वंदेश पोहोचतोय. एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्या धावसंख्या 13. विशाल येतोय. विशाल मल्लावकर ब्लॉक हॉलमध्ये चेंडू तेच तर्रार आहे. खूप चांगला चेंडू इथे आपण पाहतोय त्याने हाताळलेला आहे. सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्या षटकात 13 धावा आल्यात आणि ते विशाल याने निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे. आपण बघितलं की सकाळच्या सत्रामध्ये चिंचवाड या संघाने चांगली कामगिरी केली. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. इथे बघा खोलवेड्या चेंडूला खोडून काढलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे.
त्यानंतर आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीवाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाने 1 सामना जिंकलाय आणि हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. षटबॉल करण्याचा प्रयत्न घ्या आपण या चेंडू खेळून शतरक्षक आहेत तिकडे. खूप चांगले शतरक्षण फेकी देखील तेवढी सुरेख झालेली आहे. पुन्हा एकदा 2 धावा या पलून पूर्ण केलेल्या आहेत. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर देत आहेत दोन्ही फलंदाज. मोठे फटके देखील येत आहेत. त्यानंतर सिंगल डबल देखील धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. रनअप मध्ये थोडासा बिघाड इथे होताना दिसतोय गोलंदाजाच्या. डेड बॉल इथे आपण पाहतोय घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा विशाल. बघा फटका खूप चांगला गेलाय. कनेक्शन खूप चांगलं झालंय. वनदेशा बॅट मधून निघालेला एव्हन क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरसावली. ती म्हणजे 22 धावा धाव फलकावरती. स्लॉट मध्ये हा चेंडू होता. आपण पाहतो वनदेशाने हा चेंडू इथे देखील खूप चांगला स्ट्रोक आहे. हा चेंडू सरळ निघून गेलाय. लॉवांच्या डोक्यावरनं 6 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा षटकार. फुलवलेंचा चेंडू इथे आपण पाहतोय. फायदा उचलता आलेला नाहीये वनदेशाला. षटक समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. नाबाद जिंदाबाद आपण पाहतोय. या 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विश्वनाथ येतोय. आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय मात्र शतरक्षक तिकडे येतो आणि चांगला झेल देखील पकडतोय. पहिला गडी इथे बाद झालाय देवजल संघाचा. बॅटिंग करून हरवला तरी पण नाईस बॅटिंग काय फायदा. फाईट बॉल. आदित्य न्यू बॅटर इन झालेला आहे. आपण पाहतोय आदित्य जोगारी. हे तिसरे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. वेगवान चेंडू ऑस्टमच्या किंचितसा बाहेर आपण पाहतोय. इथे हाताला गेलाय. पॅटर्न बॉल संपर्क झालेला नाहीये आणि एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. बघा विकेट गेल्यानंतर थोडासा कमबॅक करण्याची संधी आहे सुरडीपाडा या टीमकडे. आणखीन एक मात्र पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट बॉल.
बघा या ओव्हरमध्ये एक सफलता देखील मिळालेली आहे विश्वनाथ याला. ते पाहतोय जरकास पाण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटचे हलकस एज घेतला असावा. विकेट किपरकडे थोडीशी चूक होताना दिसते. एक सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. धावसंख्या 1 ने 32 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळला जातोय. पाहतोय स्टॅमिंग झालाय. शतरक्षक आला होता तिकडे, झेल ड्रॉप आणि धावची जी संधी देखील निर्माण झालेली आहे. पंचाने लगेच रेफर केलंय तिसऱ्या पंचांना. तर फलंदाज बाद आहे. विकेट. भरपूर लांब राहतोय फलंदाज, फ्रेम मध्ये देखील नव्हता. ज्या प्रकारे बॅट लँडिंग देखील झाली नव्हती आदित्य याची. आणि धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालेला आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील या मैदानावरती. ते 12 संघ आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत नावं त्या टीमची पोहोचवू. उद्याला नक्कीच खूप मजा येणार आहे, कारण टॉप 10 चे संघ आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील या मैदानावरती. या दरम्यान आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू गेलेला आहे. डिक्लेच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि धावसंख्या आपण पाहतोय 1 ने पुढे सरसावली गेली, ती म्हणजे 35 या धावसंख्येवरती. इथे देखील आपण पाहतोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. आपण पाहिलं की 3 षटकाचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया शेवटचा षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येतोय. इथे आपण पाहतोय की हा चेंडू देखील डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. इस्टनच्या मागे पण पाहतोय थोडस डिक्लेरेशन झोन आहे आणि त्या झोन मध्ये जास्तीत जास्त चेंडू जाताना दिसत आहेत. इथे देखील एक सिंगल धाव मिळालेली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अमित टोपले हा गोलंदाज झालेला आहे आणि पहिल्या बॉलवर एक सिंगल धाव त्याने खर्च केलं. धावसंख्या 37. इथे देखील आपण पाहतोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे आणि आणखी एक सिंगल ही धावफलकावरती नोंदवली जाते. या षटकामध्ये कमबॅक होताना दिसतोय गोलंदाज अमित याचा. पहिले 2 षटकामध्ये आपण पाहतोय की
जास्त धावा या गेल्या होत्या, मात्र तिसरे षटक देखील कमबॅक करणार पाहायला मिळालं. एक्स्ट्रा चेंडू आले मात्र कमबॅक झाले त्या तिसऱ्या षटकामध्ये, आणि या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी आता होताना दिसते. 3 षटकमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत, आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय नव्याने आलेला फलंदाज महेश गांगडा स्ट्रगल करताना दिसतोय. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. खूप चांगला प्रहार, पॉवरफुल स्ट्रोक महेश गांगडा याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 44 या धावसंख्येवरती. 44 रन्स, 44 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय गावदेवी स्पोर्ट्सचा देवदला हा संघ. एका बाजूने पाहतोय वंदेशाला सलामीचा फलंदाज, तर स्ट्राईक वरती पाहतोय आपण महेश गांगडा याला. ते पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ हा चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक तिकडे आलाय. एक धाव कंप्लीट झाला, दुसऱ्याचा प्रयत्न झाला, आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे वंदेश हा बाद झालेला आहे. एक सिंगल धावाची धावसंख्या 45 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे देखील पाहतोय वेगवान चेंडू आहे, आणि अशा प्रकारे आपण पाहतोय षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय चौथं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 आणि 46 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 24 चेंडू आणि 46 धावा आसुरटीपाडा या संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण 12 संघ पाहिले, तर उद्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. उद्या दिवसामध्ये पाहिले तर पहिला सामना असेल पानखंडा स्पोर्ट्स बी त्यांच्या विरुद्ध असलेल्या जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. दुसरा सामना असेल आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव त्यांच्या विरुद्ध असलेला आई ग्रुप भाटपाडा. तिसरा सामना असेल आई जीवदानी गिरीज त्यांच्या विरुद्ध असलेला एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. पाचवा सामना असेल सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे त्यांच्या समोर असतील नित्यसाई लोहियानगर. सातवा पुढचा सामना असेल त्याच्यानंतर चिंचोटी पाटीलपाडा त्यांच्या समोर असतील पीरबाबा स्पोर्ट्स पापडी. आणि शेवटचा सामना असेल उद्या दिवसामध्ये स्टार मडवीपाडा त्यांच्या विरोधात असलेल्या आई गावदेवी स्पोर्ट्स कामंड. म्हणजे उद्या संघ पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल. सर्व संघ पाहिले तर ताकदवर संघ उद्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील.
4 षटकामध्ये 45 धावाचा 46 धावांचं आव्हान ठेवलंय ते गावदेवी गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाने. ते पूर्ण करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज आसोडीपाडा संघाचे स्ट्राईकला येतो विशाल, नॉन स्ट्राईक एंडला अमित आणि बॉलिंग मार्क वरती सागर सागर जोगर यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती. 46 धावांचं एक भलं मोठं आव्हान कंप्लीट करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज. पहिला चेंडू पहिला तर कट केलाय. कव्हरीचं क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल धाव, या सिंगल धावाने स्वतःचा आणि या संघाचा शिवविनाश केलाय ते फलंदाज विशालांनी. यावेळेस बघा मिस्टर स्ट्रोक कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज इथे अमित बॅक टू डगआउट तंबूच्या असाला परताना पाहतोय. विकेट डाऊन. नवीन फलंदाज मिस्टर प्रदीप पवार यांना पाहतोय आपण. सागरकडे अनुभव आहे भरपूर वेळा पाहिलं सागरने चांगली गोलंदाजी केली आहे. त्यांच्याकडे अनुभव जास्तीत जास्त आहे, त्याचाच फायदा घेताना पाहतोय सागर यांना. सेहेचाळीस धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलं, सेट केलंय. त्याचं पार करायचं मोठे फटकं खेळणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रदीप पवार यांना. सागर चला बाईकचा असा जरासा तो खाली करायचा आहे. सागरचा पुढचा बॉल प्रदीप साठी. यावेळेस यॉर्कर चेंडू पहिला तर पंच. यस, 2 धावा असतील या, कारण डिक्लेरेशन झोन आहे मागे. तिकडे थ्रो केला आणि तो चेंडू सरळ गेला तर डिक्लेरेशन झोन मध्ये. त्याच कारणास्तव तर 2 धावा. स्ट्राईक चेंज होईल. ऑन साईडला अप्रतिम फटका, चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. यावेळेस पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल धाव.
या सिंगलच्या मदतीने धावफलक पाहतो पुढे सरकते जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील पॉवर षटकातील. पुढे 46 धावांचं डोंगरचा पार्क असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. प्रति षटकामध्ये विचार केला तर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि तो मोठा फटका आलाय या षटकामध्ये. पाहिलं तर शेवटचा बॉल असेल. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पूल गेलाय. पॉवरफुल आहे. सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू जात असेल आउट ऑफ द पार्क. सावधानसाठी षटकार. जबरदस्त इंजर्ड केला पण शेवटी इंजर्ड दाखवले ना. आउट ऑफ फॉर्म असला का इंजर्ड. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आकाश जोगार यांना बॉलिंग मार्क वरती. पण शेवटच्या चेंडूवर षटकार झाला. त्याच्यानंतर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज हाफ ट्रॅकर बॉल पोल गेलाय. यस हाय अँड हँडसम षटकार. बघा इथे आक्रमण केलंय. इरादे स्पष्ट केल्यात आसोडी बाला संघाने. कारण 46 धावांचं भला मोठं टोंगर जर पार असेल तर अशी मोठे फटके खेळावे लागतील. आणि सुरुवात तर झाली. मागच्या षटकाचा विचार केला तर शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर पाहिलं या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा प्रदीप स्ट्राईक वरती असतील. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवे स्वतः गोलंदाज आकाश चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्यांच्या आवाक्यापासून पाहिलं तर थोडस लांब चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याच कारणाचं पाहिलं एक सिंगल धाव घेण्याचं यश मिळते. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 ऑन बोर्ड. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचं काम केलंय. यावेळी स्ट्राईक वरती असतील विशाल. यावेळेस विकेटच्या बाहेर चेंडू पिच केला. 95 चाल आहे. दिशा भरकटलेली होती गोलंदाजाची. कारण पाहिलं तर विकेटच्या बाहेर चेंडू पिच केला होता. फ्रीडचा चेंडू असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतो निर्धाव. बघा फ्रीडचा चेंडू होता त्यावरती मोठा फटका येणं गरजेचं होतं परंतु तो चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. चांगलं कमबॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज आकाश जोगार यांना. या षटकाचा विचार केला 3 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस स्लॉक स्वीप घुटना टेक सिक्सर देख षटकार येतोय. यांना हरवलं तिकडे ते बरोबर प्लस मध्ये घुसले. त्यांचं लक फिरलं लगेच तिकडे. स्ट्राईक कुठे भेटली त्याला लास्ट ओव्हरला. त्याला किती विकेट किती लांब होता स्ट्राईक पासून. पहिले 2 बॉल तर विकेट गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा फटका सजवला. तिथे शतरक्षक आहे तैनात आणि गडी करत होते अमित विशाल. बॅक टू डबल गॉन.
आदरणीय सन्मान्य दशरथजी शेळका यांचं ते आगमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो की कृपया त्यांनी या आणि या विराजमान व्हा व्हीआयपी डायजवरती. मडवीपाड्यात चालू आहे ना. बॅट्समन आपण पाहतोय विश्वनाथ यांना. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फिंगर रोल केली होती बघा, लेग बॅटच्या इशारा पंचांचा. डिक्रेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल धाव, सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते. 31 या आकड्यावरती. षटक संपते दुसरं, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 12 चेंडू मध्ये आता धावांची गरज आहे 15. पूर्णपणे आता पाहिलं तर पकड बसवण्याचं काम केलंय. ड्रायव्हिंग सीट वरती आहे आणि दुधाई स्पोर्ट्स आसुटीपाडा संघ. आकाश चोपडाला फक्त बसू नका बस. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर प्रणित गोंड यांना. प्रदीप स्ट्राईक वर दिसतील. हाफ ट्रॅगल बॉल पोल केलाय आणि बॉल सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी. षटकार होतोय. यावेळेस पर्यंत पक्कड बसवले आसुटीपाडा संघाने. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. चेंडूचा खेळ पाहिला तर 11 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. नवीन संघ तयार करायला लावलाय आता. यावेळेस पायथल ऑफस्टूटच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांच्या व्हाईटचा येतो एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. 11 चेंडूवरती 8 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅगल. चेंडू बराच काळ हवेत आहे. शतषक आहे तो चेंडू खाली आणि गडी गारद होतोय. मिस्टर प्रदीप बॅक टू डगआउट. कॉन चला वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव संघाचे कर्णधार टॉससाठी येऊन थांबायचंय टॉस बॉक्स मध्ये. महेंद्र मलावकर. नवीन बॅट्समन आपण पाहतोय महेंद्र मल्लावकर यांना. 10 बॉल 8 पाहिजे ना. 10 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता असेल. प्रणित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील पुढचा बॉल घेऊन महेंद्रसाठी. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. फलंदाज जाणार एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. चौथा बॉल या षटकातील. हाफ ट्रॅगल बॉल. फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. थ्रो केल तोपर्यंत एक धाव होती. दुसऱ्या धावचा प्रयत्न बघा. गॅदर चांगलं झालं होतं परंतु थ्रो खराब होता. त्याच कारणाचा पाहिजे तर जिकडे सिंगल धाव होती तिकडे 2 धावा इथे स्कोअर बोर्ड मध्ये अडवणं पाहतात. बघा अगोदर आपल्याकडे धावा आता पाहिजे तर कमी आहेत आणि जर असे
अतिरिक्त थ्रो करतील तर नक्कीच संघ थोडासा पाहिजे बॅकफुटवर जाईल. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. कार्पेट पद्धतीने जातोय. एक सिंगल लाव. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोचते 42 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. त्यावेळेस ऑन साईडला फटका चांगला गॅप मध्ये चढून जातोय. शत्रक्ष खेळतोय तिकडे. एक सिंगल लाव. सहा चेंडू 3 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. तर पहिलं तर जवळजवळ ड्रायव्हिंग सीट वरती आहे आसोटी वाडा संघ. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. आता काहीतरी मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल देवधर संघाला. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते पाहताय पण मिस्टर आदित्य जोगार यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आदित्य बॉलिंग मार्क वरती असतील. पहिला चेंडू पाहिला तर पंचायत 9चा आलाय. 9 प्लस ही 1 म्हणजे या 2 धावा. 9 प्लस 1 या 2 धावा. स्कोअर इज लेवल. फक्त आणि फक्त आता एका धावाची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा 9चा इशारा पंचांचा आणि सामना जिंकलाय तो आई दुधाई स्पोर्ट्स आसोटी पाडा संघ. हळलक गावदेवी देवदल संघ. आदरणीय सन्माननीय दशरथजी शेलकर यांना आम्ही आमंत्रित करतो.